नमस्कार. प्रसारमाध्यमच्या शिक्षण संवाद या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. रंगभूमी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. रंगभूमीने आजवर करमणूकच केली नाही, तर लोकशिक्षण देखील दिलं. आधुनिक काळामध्ये कॉर्पोरेट क्षेत्र असू दे किंवा शिक्षण व्यवस्था असू दे किंवा समाजामध्ये मनुष्यबळ विकासाची जी काही गरज निर्माण झालेली आहे, त्यांचा भावनात्मक आणि मानसिक विकास करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये उपयोजित नाट्यशास्त्र म्हणजे अप्लाइड थिएटरचा वापर केला जातो. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अप्लाइड थिएटर इन्स्टिट्यूटचे फाउंडर कौस्तुभ बंकापुरे सर. सर, आपण समांतर, प्रायोगिक, त्यानंतर व्यावसायिक रंगभूमी हे नेहमी ऐकतो. पण उपयोजित किंवा अप्लाइड थिएटर म्हणजे नेमकं काय आहे? अप्लाइड थिएटर हा विषय आपल्याकडे बऱ्यापैकी नवीन आहे. पण अप्लाइड हा शब्द आपल्याकडे नवीन नाही आहे. हं. तुम्ही जर बघितलं तर आपण प्युअर मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स हे पूर्वी ऐकलेलं आहे. बरोबर. अप्लाइड फिजिक्स तुम्ही ऐकलेलं आहे. त्याच पद्धतीनं प्युअर थिएटर आणि अप्लाइड थिएटर असे 2 प्रकार आहेत. हं. प्युअर थिएटरमध्ये आपण स्क्रिप्ट असते, नटमंडळी असतात, दिग्दर्शक असतो, बाकीच्या गोष्टी असतात. त्याचे एक तुम्ही नाटक तयार करता आणि त्याचे प्रयोग करता. अप्लाइड थिएटरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या नाटक करण्यासाठी उपयोगी पडतात, त्याचा वापर हा तुम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी कसा करता हं. किंवा लोकांच्या जडणघडण, त्यांना वेगळ्या प्रकारचं नॉलेज देणं, याच्यासाठी कसा करता, याचा अर्थ तो उपयोजित रंगभूमी असा आहे. हं. आपल्याकडे स्ट्रक्चर म्हणून हा प्रकार फारसा आलेला नाही, तो अलीकडे यायला लागला आहे. पण हा आपल्या समाजामध्ये पूर्वीपासून आहे, त्यामुळे हे काही फार वेगळं आहे असं नाही. अ, पथनाट्य हा त्याचा एक छोटंसं उदाहरण आपल्याला म्हणता येईल, हं, हं. की पथनाट्याद्वारे आपण वेगळ्या प्रकारे काही मेसेज समाजाला देण्याचा प्रयत्न करतो. तो जरी अप्लाइडचा भाग नसला, तरी उदाहरण म्हणून आपल्याला हे लक्षात येईल. पण त्या धर्तीवरती अप्लाइडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही घटक येतात. हं. त्याच्यामध्ये फोरम थिएटर आहे, प्लेबॅक थिएटर आहे, की ज्याचा संबंध हा प्रोसेसशी असतो. म्हणजे त्याच्या अंतर्गत जी काही केली जाणारी एक जडणघडण आहे, जी हं. प्रोसेस आहे, त्याच्याशी असतो आणि अल्टिमेटली नाटक करणे हं. असा अप्लाइडचा उद्देश कधीच नसतो. नाही, पण ही जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे ही प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे बाकीच्या पण नाट्यप्रकारामध्ये ते आहेच. बरोबर आहे. पण या प्रक्रियेचं असं विशेष हे काय आहे, की त्याची जी जडणघडण आहे, म्हणजे अप्लाइडचा उपयोग हा पुढच्या रंगभूमीसाठी होतो का? तसं म्हटलं तर नाही आणि तसं म्हटलं तर होय. मुख्य जी आपली ज्याला प्युअर थिएटर असं म्हणतो, हं. त्याच्यामध्ये होणारी जी प्रक्रिया आहे, हं. त्याचा अंतिम उद्देश हा नाटक तयार करून ते सादर करणं असा असतो. हं. अप्लाइड थिएटरमध्ये जी सगळी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये प्रक्रिया हाच अंतिम उद्देश आहे. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ वर्कशॉप स्वरूपामध्ये आम्ही अप्लाइड थिएटरचं काम करत असतो हं. वेगवेगळ्या समाजातल्या घटकांच्या बरोबर. तर तो वर्कशॉप हेच आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. अच्छा. त्या वर्कशॉपमधून बाहेर पडून आपण अजून काहीतरी करू आणि मग ते लोकांच्या समोर घेऊन जाऊ, असं अप्लाइडमध्ये होत नाही. त्या प्रक्रियेमध्ये त्या 1 दिवसाचा असेल हं. किंवा 2 दिवसाचा असेल, त्या वर्कशॉपमध्ये त्या लोकांच्या सोबत जे काही घडतं, त्यातून लोकांना जे शिकायला मिळतं, नॉलेज मिळतं, स्वतःबद्दलच्या जाणीवा विकसित होतात, एक एक्सपिरियन्स मिळतो. हा सगळा अप्लाइडचा भाग आहे. म्हणजे त्याला प्रशिक्षण किंवा शैक्षणिक प्रक्रिया म्हणू शकतो आपण? हो, अगदीच, अगदीच. हा म्हणजे मुख्य शैक्षणिक संबंधित विषय आहे. हा म्हणजे एंटरटेनमेंटशी हं. निगडीत हा विषय तसा येत नाही. त्याच्यामध्ये मनोरंजन नक्की आहे. हं. पण हा विषय जो आहे हा शिकण्याशी संबंधित जास्त आहे. हां, मग याचा उपयोग हा जनजागृतीसाठी किंवा इतर जे काही सामाजिक उपक्रम असतात त्याच्यामध्ये होतो? जनजागृतीपेक्षा मी असं म्हणेन, की लोकांना वैयक्तिक स्वरूपामध्ये हं. वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळणे किंवा रिअलायझेशन होणे याच्यासाठी जास्त आहे. म्हणजे पथनाट्य आपण जनजागृतीसाठी नक्की वापरू शकतो. हं. पण जेव्हा आपण अप्लाइड थिएटरची किंवा उपयोजित रंगभूमीची हं. प्रक्रिया असं जेव्हा म्हणतो, हं. तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये जी लोकं इन्व्हॉल्वड आहेत, हं. समजा 20-25 लोकांचं वर्कशॉप आहे, हं. तर ते त्या 20-25 लोकांच्यासाठीच आहे. अच्छा. त्यातूनच ते शिकत जातात. पण आता हे जे वर्कशॉप आहे, हे किती दिवसांचं असू शकतं? साधारण आम्ही जे
करतो त्याच्यामध्ये 1 दिवसापासून ते सुरू होतं. हं. पण प्रोजेक्ट म्हणून कधी-कधी 6 महिने चालतं, कधी-कधी 3 वर्षापर्यंत चालतं. त्यातून आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे, हं. या म्हणजे त्या गोष्टीवरती आधारित असतं, की आपण किती काळ काम करायचं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये असं आहे, की तुम्ही कितीही काम केलंत तरी ते कमीच आहे. हो. तुम्ही स्वतःबद्दल जरी विचार केलात, की मला एखाद्या गोष्टीतलं नॉलेज घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे किंवा स्वतःबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर जेवढं कराल तेवढं कमीच आहे. पण किती जास्तीत जास्त काम आपल्याला त्या स्टेक होल्डर बरोबर करता येईल, हं. याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो. तर कमीत कमी 1 दिवस, जास्तीत जास्त 3 वर्ष या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत काम केलेलं आहे. त्याच्यासाठी काही म्हणजे प्रवेशासाठी काही निकष असतात? आता अप्लाइड थिएटर इंडिया फाउंडेशनच्या अंतर्गत जो डिप्लोमा प्रोग्राम चालवला जातो, हं. त्याच्यामध्ये किमान 12वी उत्तीर्ण असणं हे हं. महत्त्वाचं आहे. तो साधारण 6 महिन्याचा डिप्लोमा प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये उपयोजित रंगभूमी वापरायची कशी हे शिकवलं जातं. हं. आणि हे हायब्रिड मोडमध्ये आहे. हं. म्हणजे त्यातले काही भाग हा ऑनलाईन पद्धतीने शिकवला जातो, काही भाग हा वर्कशॉप स्वरूपामध्ये शिकवला जातो. हं. तर किमान 12वी उत्तीर्ण असणं हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की जो लोकांना एक कदाचित समज किंवा गैरसमज असतो, की मी कधीच थिएटर केलेलं नाही, हं. मला थिएटरची पार्श्वभूमी नाही, हं. मी कधी नाटक बघितलेलं नाही. हे सगळं असलं तरीसुद्धा तुम्ही अप्लाइड थिएटरचे प्रॅक्टिशनर बनू शकता. अच्छा. याचं कारण असं, की त्याच्यामध्ये तुम्हाला थिएटरचं ॲप्लिकेशन कळणं महत्त्वाचं आहे. हं. त्याच्यामध्ये आम्ही ॲक्टिंग शिकवत नाही, आवाज साधना शिकवत नाही, कायिक अभिनय शिकवत नाही. कारण हे अभिनयाशी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या परफॉर्मन्सशी निगडीत नाही आहे. हं. ही प्रक्रिया आहे. मग तुम्हाला शिक्षणाबद्दल काय जाणीव आहे? तुम्हाला समाजाबद्दल काय जाणीव आहे? समजा तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असाल, तर तिथे HR किंवा ट्रेनिंग या संदर्भात तुम्हाला काय जाणीव आहे? याच्यावरती अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे एक मेथोडॉलॉजी म्हणून तुम्ही ते शिकणं आणि मेथोडॉलॉजी म्हणून ते वापरणं हं. हे अपेक्षित आहे. मग तुम्हाला अनुभव नसेल ॲक्टिंगचा, थिएटरचा, त्याच्यामुळे काही अडत नाही. मग कोणत्याही वयोगटातला कोणतेही म्हणजे हे सहभागी अगदी, होऊ शकतात? अगदी. आमच्याकडे गेल्या 4 वर्षामध्ये साधारण नुकताच 12वी उत्तीर्ण झालेला, म्हणजे हं. परीक्षा दिलेला, इथपासून ते एका मोठ्या हॉस्पिटलच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट असलेल्या डॉक्टर, ज्यांचं वय साधारण 57-58 असेल, हं. इथपर्यंतचे लोक हे आमच्या प्रोग्रामला येतात. आणि याचं महत्त्वाचं कारणच असं आहे, की त्यांना त्यांच्या जागी हं. हे कसं वापरता येईल याच्याबद्दलची उत्सुकता असते. स्किल डेव्हलपमेंटचा पण भाग याच्यामध्ये मुख्यत्वे येतो. करेक्ट. म्हणजे एज्युकेशन आणि स्किल हं. डेव्हलपमेंट असं दोन्ही आपण म्हणू शकतो. मग आता जे शिक्षणाचे मुख्य ज्या काही डिग्रीज आहेत किंवा याच्यामध्ये याचा समावेश आहे का? दुर्दैवाने नाही आहे. दुर्दैवाने नाही आहे. म्हणजे आपल्याकडे कला असं जर आपण म्हटलं, तर त्याच्यामध्ये व्हिज्युअल आर्ट हं. आणि परफॉर्मिंग आर्ट असे 2 बरोबर. प्रकार येतात. हो. परफॉर्मिंग आर्टमध्ये मुख्यतः नाटक, नृत्य आणि गायन हे 3 मुख्य विषय येतात. हं. आणि व्हिज्युअल आर्टमध्ये स्कल्पचर आणि पेंटिंग हे 2 मुख्य विषय येतात. आता ह्या सगळ्या कला प्रकारांमध्ये हं. खूप सारे उपप्रकार आहेत. पण दुर्दैवाने त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कधी काम झालेलं नाही आहे, किंवा आपण त्याला शासनाची उदासीनता असं म्हणूया. पण ते विषय कधी याच्यामध्ये घेतले गेलेले नाही आहेत. हं. आता त्याच्या 2 पद्धतीनं समाजाला अफेक्ट होतो. एक म्हणजे मुलांचा त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा बदलतो. कारण बरोबर. तो जर त्या समजा UGCच्या लिस्टमध्ये नाही आहे, हं. तर मला याची पुढे नोकरी मिळेल का? हं. मला शाश्वती काय? मला करिअर बरोबर. करता येईल का? याची उत्तरं मिळत नाहीत. दुसरा आणि एक महत्त्वाचा भाग असा आहे, की अ, जे कोर्सेस हे या UGCच्या लिस्टमध्ये आहेत, हं. त्याच कोर्सेसला तुम्ही भारताच्या बाहेर शिकायला गेलात तर एज्युकेशन लोन मिळतं. बरोबर. त्यामुळे मी जेव्हा शिकायला गेलो, त्यावेळी हा कोर्स लिस्टेड नव्हता. त्यामुळे मला त्याच्याबद्दल एज्युकेशन लोन हे मिळालेलं नाही आहे. तर हा दुसरा त्याचा ड्रॉबॅक आहे. आत्ता जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आर्ट, स्पोर्ट्स हं. आणि एज्युकेशन याला इक्वल वेटेज हे दिलेलं आहे. बरोबर. ते ऑफकोर्स इम्प्लिमेंट व्हायला थोडा वेळ लागेल. पण त्या अनुषंगानेच जर प्रोएक्टिव्हली याच्यामध्ये काम केलं, तर आत्ता खूप वेगवेगळे विषय आपल्याकडे येत आहेत. म्हणजे अगदी स्पोर्ट्सचा जरी विचार केला, तरी स्पोर्ट्समध्ये सुद्धा स्पोर्ट फिजिओथेरपी हं. हा एक वेगळा विषय आहे, की ज्याच्यामध्ये पूर्ण शिक्षणही होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये करिअर पण होऊ शकतं. त्याच पद्धतीनं कला क्षेत्रामध्ये सुद्धा असे खूप वेगवेगळे विषय येतात, की जे मान्यता प्राप्त असले पाहिजेत. हं. ते असण्यासाठी
म्हणून थोडेफार प्रयत्न आम्ही करतोय. त्या अनुषंगाने आम्हाला स्टार्टअप हे गव्हर्नमेंटकडनं रिकग्नेशन पण मिळालेलं आहे, एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट. पण ते मोठ्या स्तरावरती जेव्हा रिकग्नाइज होईल त्यावेळी खूप चांगला फरक पडू शकेल. तर आता UGCने अजून हे रिकग्नाइज नाही केलेलं आहे. अप्लाइड थोडंसं. थिएटर म्हणून नाही रिकग्नाइज केलेलं, थिएटर म्हणून नक्की आहे. पण ह्याची जर व्याप्ती बघितली ना, तर शिक्षणातल्या प्रत्येक जी काही शाखा आहे, म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, मॅनेजमेंट असेल, तर या सगळ्याला हे सपोर्टेड आहे. फक्त शिक्षण नव्हे, आम्ही जे काम करतो ते 3 क्षेत्रांमध्ये करतो. पहिलं आहे ते शिक्षण, ज्याला थिएटर इन एज्युकेशन म्हटलं जातं. हं, दुसरं आहे ते समाज, हं. ज्याला थिएटर फॉर सोशल डेव्हलपमेंट म्हटलं जातं. हां. आणि तिसरं आहे ते इंडस्ट्री, ज्याला थिएटर फॉर कॉर्पोरेट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. हं. आता या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही बघताय म्हणजे भारताची डेव्हलपमेंट चालू आहे, हं. तर या तिन्ही क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे डेव्हलपमेंट चालू आहे. बरोबर. त्यामुळे गरज ही सगळीकडेच आहे. म्हणजे जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही हे सगळं का करताय, तर मी एका वाक्यात सांगतो की माझं हे स्वप्न आहे की 1,00,000 अप्लाइड थिएटर प्रॅक्टिशनर्स भारतात असले पाहिजेत. तर जो अपेक्षित फरक आपण म्हणतोय तो घडेल. आज तुम्ही महाराष्ट्रासारख्या ठिकाणी विचार केलात तर खूप छोट्या-छोट्या गावांमध्ये शाळा आहेत. हं. पण तिथपर्यंत खूप गोष्टी पोहोचत नाहीत. आज टीचर ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्ही स्टोरी टेलिंगसारखा विषय जर इंट्रोड्यूस केला, तर येणाऱ्या मुलांसाठी तुम्ही शिक्षण किती रंजक करताय, हो. हे फार महत्त्वाचं आहे. हे काही फक्त आता इन्फॉर्मेशन पुरतं राहिलेलं नाही आहे. तर त्यांना शाळेत यावंसं वाटणं, याच्यासाठी शिक्षकांना स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. अभिरुची संपन्न बनवलं व्हायला पाहिजे. पाहिजे. अगदी व्हायला बरोबर. पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांना या वेगवेगळ्या मेथड्स कळणं, त्या मिळणं, त्या वापरता येणं, हे हे फार गरजेचं आहे. दुसरं असं आहे की गेल्या 20-25 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं, तर लोकांचा अटेन्शन स्पॅन हा कमी झालेला आहे. हो. तुम्ही किंवा मी शाळेमध्ये असताना आपल्याला 45 मिनिटाचा तास असायचा. आत्ताचं जर बघितलं तर ती साधारण 25 मिनिटापर्यंत आलेलं आहे. म्हणजे अटेन्शन स्पॅनमध्ये तेवढं रिडक्शन झालेलं आहे. आता मुळात 25 मिनिटामध्ये तुम्ही काय शिकवणार? हो. तुम्ही मुलांना कसं एंगेज ठेवणार? आणि एंगेज ठेवताना त्यांना फिजिकली आणि मेंटली दोन्ही पद्धतीने एंगेज ठेवावं लागतं. मग त्याच्यामध्ये एलिमेंट ऑफ सरप्राईजचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, की तुम्हाला काही क्षणातच त्यांना एंगेज करायचं आहे आणि मग तुम्हाला शिकवायचं आहे. शिक्षकांच्या वरती पण ताण भरपूर आहेत. ते काय सोपं काम राहिलेलं नाही आहे. त्यामुळे अशा पद्धती या जर शिक्षकांनी आत्मसात केल्या, तर त्यांना त्यांच्या वर्गामध्ये खूप चांगला परिणाम हा साधता येतो. ते मला अजून एक विचारायचं आहे, की आपण आता समायोजित थिएटर हे शास्त्रोक्त पद्धतीनं किंवा त्या वर्कशॉपमधून शिकवता. हो. याच्यापूर्वी म्हणजे कसं होतं, की काही गोष्टी आपण खरं तर त्या करत असतो. त्याला नेमकं काय म्हणतात हे आपल्याला कधी-कधी माहीत नसतं. बरोबर. तर याच्या पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये असं काही अभ्यासक्रमामध्ये होतं का? किंवा शिक्षक घ्यायचे किंवा त्याला मग तेव्हा काही वेगळा शब्द असेल? आता कसं होतं, की बऱ्याचदा हे शिक्षकाच्या वैयक्तिक आवडीवरती अवलंबून आहे. हं. म्हणजे आम्हाला मराठी शिकवायला एक शिक्षक होते. तर ते जेव्हा मराठी शिकवायचे मुख्यत्वे कविता. हं. तर त्या कविता या अतिशय सुंदर चालीमध्ये रंगवून आणि म्हणजे परफॉर्म केल्यासारखेच ते वर्गात आणि ते शिकवायचे. इतकी वर्ष लक्षात पण राहिले. आणि त्या असं लक्षात राहतात. हो. आणि ते त्याच्यामुळे लक्षात राहतात, हो. की त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे ते लक्षात राहतात. तर आपल्याकडे नव्हतं असं अजिबात नाही आहे. म्हणजे अगदी आपण खोलात गेलो तर बादल सरकार याचा खूप वापर करायचे पूर्वी. किंवा आपल्याकडे NSDमध्ये सुद्धा TI सेंटर आहे, हं. की जिथे मोठी लोकं ही लहान मुलांसाठी नाटकं तयार करतात आणि मग ते परफॉर्म थोडक्यात केली जातात. रसग्रहण आणि या सगळ्या गोष्टी डेव्हलप करणं हो. ह्या म्हणजे अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या गोष्टी जर झाल्या तर अ, एक रुची निर्माण होते त्या अनुषंगाने. 100%. आणि आता कसं झालंय, की पूर्वीच्या काळी जे शिक्षण होतं ते अगदी साचेबद्ध होतं. हं. मला मला असं म्हणावं लागेल दुर्दैवाने, की शिक्षण व्यवस्था आपल्याकडची ढासळलेली आहे. म्हणजे तुमचा मुलगा शाळेत गेला म्हणजे तो यशस्वी होईल, हो. हे आता लोकांनी डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. पण शाळेत गेल्यानंतर मुलांना त्यांच्याकडे कुठल्या स्ट्रेंथ्स आहेत, याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी शाळेनं काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षकांनी काम केलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे होतं काय, एखादा मुलगा चांगला चित्र काढत असेल, तर त्याची चित्रकला मारली जाते शाळेमध्ये. हो. असं म्हणत नाही की हा मोठा जाऊन पुढे जाऊन मोठा चित्रकार होईल.
हे हे ते बळ त्याला शाळेत मिळत नाही. एखादा मुलगा कविता करत असेल तर त्याला तू पुढे जाऊन कवी हो असं कोणी सांगत नाही. नाही, कलेच्या बाबतीत आपल्या समाजामध्ये अजूनही खूप नैराश्य आहे किंवा आहे आहे म्हणजे कला बघायला आवडते, त्याचा आनंद घ्यायला आवडतो. पण आपल्या घरातल्या कलाकाराला आता थोडा बदल होतोय, पण बरोबर. अजूनही होणं गरजेचं आहे. मला वाटतं त्याचं महत्त्वाचं कारण हे लोकांच्या सिक्युरिटीशी निगडीत आहे. म्हणजे मी उद्या MBA झालो तर मला कुठेतरी जॉब मिळतो आणि जॉब बरोबर. मिळाला की माझं पुढचं आयुष्य जे आहे ते व्यवस्थित जातं. हे त्याचं साधं समीकरण आहे. तोच विश्वास हा जेव्हा कलेच्या बाबतीत लोकांना प्राप्त होईल किंवा मी मी कवी झालो, मी चित्रकार झालो, मी थिएटर आर्टिस्ट झालो, तर मला मी छान स्कल्प्टर छान झालो, जगता येईल आणि तरी तेवढे सुद्धा मला पैसे मला व्यवस्थित मिळतील. तरी मला व्यवस्थित जगता येईल. हा विश्वास निर्माण होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे शक्य आहे. हे अशक्य अजिबात नाही. आता तुम्ही जे वर्कशॉप्स वगैरे घेता, तर त्याच्यासाठी ना ॲक्सेप्टन्स किती आहे लोकांचा? म्हणजे जेव्हा आता ती प्रोसिजर काय आहे, की लोकांपर्यंत पोहोचणं असेल. आता याच्यामध्ये वेगळे-वेगळे टप्पे आहेत. म्हणजे हो. एज्युकेशनल सिस्टमसाठी वेगळं आहे किंवा इंडस्ट्रीसाठी, कॉर्पोरेट सेक्टरसाठी वेगळं आहे. तर ही 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 प्रक्रिया काय? त्याच्या अगोदरची प्रक्रिया आणि तिथं लोकांचा ॲक्सेप्टन्स कसा आहे? आमची सुरुवात झाली म्हणजे फाउंडेशनची सुरुवात झाली ही कोविडमध्ये हं. आणि कोविडमध्ये सुरुवात होण्याचं मुख्य कारण असं की माझी दुसरी जी कंपनी आहे जी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये काम करते, हं. तर कोविडमध्ये आपण सगळेच घरामध्ये होतो हो. आणि त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपण एज्युकेशनचा विचार करूया आणि त्या दृष्टीनं आम्ही काही संवाद सुरू केले. काही भारतामधल्या आणि भारताबाहेरच्या लोकांचे आम्ही काही इंटरव्ह्यू चालू केले आणि मग ते प्रसारित करणं, काही पॉडकास्ट सुरू हं. केले, काही वेबिनार चालू केले आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की अरे लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय आणि लोकांना माहिती करून घ्यायचं आहे. मग आम्ही ऑनलाईन काही छोटे-छोटे प्रोग्राम वर्कशॉप करायला सुरू केलं. साधारण 5 दिवसाचे, 6 दिवसाचे अशा पद्धतीनं आणि त्या काळामध्ये जवळ-जवळ 27 वेगवेगळे विषय आम्ही इंट्रोड्यूस केले, हं. की ज्याच्यामध्ये अप्लाइड थिएटर, प्लेबॅक थिएटर, फोरम थिएटर, हिंदी डिक्शन, नवरस थिअरी असे वेगवेगळे विषय होते. मग त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं आणि त्याला त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. कदाचित पूर्णपणे लोकं घरात होती आणि सगळं हं. कॉन्सन्ट्रेशन हे त्यावेळी स्क्रीनवरती होतं हो, लोकांचं. हो. त्याच्यामुळं ते झालं असेल. पण त्यानं आम्हाला एक विश्वास मिळाला, बळ आलं आणि मग त्यातनं आम्ही ठरवलं, की आपण आता याचं एक स्ट्रक्चर स्वरूप म्हणून समोर आणूया आणि मग फाउंडेशनची सुरुवात झाली. आमचा सगळ्यात मोठा जो काही पॉइंट आहे, तो आहे सोशल मीडिया. हं. तर सोशल मीडियावरती आम्ही खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहोत आणि वेगवेगळ्या करत असलेल्या गोष्टी या कायम आम्ही लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. दुसरं असं आहे, की थिएटरच्या माध्यमातून काही गोष्टी शिकवणे, हं. हा विषयच आपल्याकडे खूप नवीन आहे. हो. त्यामुळे जेव्हा एखाद्या संस्थेत आम्ही काम करतो, त्यावेळी त्या संस्थेला इंटरेस्ट वाटतो आणि ती संस्था आम्हाला दुसरीकडे रिकमेंड करते. सो रिकमेंडेशनमधून येणारे प्रोजेक्ट, येणारी कामं, हा पण एक आमचा दुसरा स्ट्रेंथ पॉइंट आहे. आणि तिसरा जो आहे, तो त्या वर्कशॉपमध्ये किंवा त्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेली जी लोकं आहेत, की ज्यांना तो अनुभव मिळालेला आहे, हं. ती लोकं जेव्हा बाहेर जाऊन बोलतात, त्यावेळी त्याचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे मला एक एक फार चांगलं उदाहरण आहे या ठिकाणी, की मी जेव्हा मला असं नैराश्य येतं, की अरे कोणी रिस्पॉन्स देत नाही हं. किंवा मला जे वाटते ते होत नाही आहे, त्यावेळी मी हे उदाहरण कायम आठवतो आणि मला असं वाटतं, की नाही आपण योग्य रस्त्यावर आहोत. हैदराबादमध्ये एका कंपनीसाठी मी काम करत होतो आणि त्यावेळी तिथे एक मुलगा होता साधारण 28-29 हं. वर्षाचा आणि पहिले 2-3 वर्कशॉप तो काही पार्टिसिपेट करत नव्हता, बोलत नव्हता, काही नाही. त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हटला, "सर मला बोलायचं आहे." तर म्हटलं, "बोल." तर त्यानं सांगितलं, की त्याचं नुकतंच लग्न झालं होतं 6-8 महिन्यापूर्वी. हं. दोघंही IT क्षेत्रात काम करत होते, पण दोघांचेही इंटरनॅशनल क्लायंट जे होते ते वेगवेगळे होते. हं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असेल तर जेव्हा क्लायंट्स वेगळे असतात, त्यांच्या सुट्ट्याही वेगवेगळ्या असतात. हो. आणि त्याच्यामुळे एक मोठा कम्युनिकेशन गॅप हा घरामध्ये डेव्हलप झालेला होता आणि त्याच्यामुळे खूप गैरसमज निर्माण झालेले होते आणि मग त्यातनं एक डिसिजन असा झाला, की आपली कंपॅटिबिलिटी नाही आहे, हं. त्याच्यामुळे आपण वेगळे होऊ आणि तो फार अस्वस्थ होता. तर म्हटलं, "ठीक आहे, तू बोललायस तर आपण हळू त्याच्यावरती थोडं काम करू." हं. मग त्याचं डायरेक्ट उदाहरण न घेता आम्ही अशी वेगवेगळी काही उदाहरणं ही एक्सप्लोर केली पुढच्या 1-2 याच्यामध्ये आणि त्याच्या असं लक्षात आलं, की आपल्याला बोलण्याची गरज आहे. हं.
आणि त्याच्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्या दोघांनी मिळून एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन केलं. त्यातनं त्यांच्या असं लक्षात आलं, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज आहेत. एकमेकांना गृहीत धरलं जाणं हा प्रकार आहे. एकमेकाला नाकारलं हा प्रकार खूप आहे आणि हे टाळता येणं शक्य आहे. त्याचा दुसरा पैलू असा होता, की त्याची जी मिसेस होती, ही लहानपणापासून डान्स शिकलेली होती आणि तिला डान्समध्ये खूप आवड होती. तिला करिअर डान्समध्ये करायचं होतं. पण जे पीअर प्रेशर म्हणतो, सोशल प्रेशर म्हणतो, त्या ह्याने ती इंजिनिअर झाली, मग IT मध्ये जॉब हे ओघानं आलं. माझा प्रोजेक्ट जेव्हा संपत होता, त्यावेळी त्या दोघांनी ठरवलं आणि तिनं जॉब सोडला. तिनं तिची डान्स अकॅडमी सुरू केली आणि आता या गोष्टीला जवळ-जवळ 10 वर्ष झाली. सो दे आर व्हेरी हॅपी. हे खूप तर मोठी मला गोष्ट आहे. ही एखादी खूप मोठी गोष्ट आहे. कुटुंब एकत्र येणं आणि अगदी, अगदी. म्हणजे मला असं वाटतं ना, की खरं तर त्या मुलीला लहानपणी कळलं होतं तिला काय करायचंय. पण ते मारलं गेलं मधल्या काळात. आता ते तिला परत सापडलं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर ते नसतं सापडलं गेलं, तर मग पुढचे जे काही परिणाम आहेत, हे त्या दोघांना आणि पर्यायानं दोघांच्या कुटुंबियांना सगळ्यांना भोगावे लागतात. नाही, पण ही स्वतःचा शोध घेण्याची ही सायंटिफिक वे आहे असं म्हणता येईल. अगदीच, अगदी. याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं, की याच्यामध्ये मनोरंजनाचा भाग आहेच. हां. पण हा थोडासा ज्याला आपण ब्लॅक कॉमेडी किंवा डार्क ह्युमर म्हणतो, की आपण हसतो आणि मग थोड्या वेळानं तुम्हाला लक्षात येते, की आपण स्वतःवरच हसतोय. हो. मग तुम्ही अंतर्मुख होता आणि मग विचार करता, की अरे ह्या गोष्टींच्या वरती मी हसतोय, या गोष्टी मला बदलायची गरज आहे. इतका हा साधा सोपा विषय आहे. पण अतिशय म्हणजे असे जेव्हा प्रसंग समोर येतात तेव्हा मग छान वाटतं. पण तुम्ही नेमकं आलात कसे या क्षेत्रामध्ये? का वाटलं की हे करावं? मला म्हणजे मला खरी आवड होती, मला फिल्म मेकरच व्हायचं होतं. त्यामुळे मी पुण्यामध्ये फिल्म इन्स्टिट्यूट जे आहे, तिथे बराच ट्राय करत होतो. तिथे मी अ, उमेदवारी पण केली. मी वर्ष 2 वर्ष तिथल्या ज्या डिप्लोमा फिल्म्स होतात, त्यांना असिस्टंट म्हणूनही काम केलं. त्याच कालावधीमध्ये UKला मँचेस्टरमध्ये एक थिएटर फेस्टिव्हल होतो, कॉन्टॅक्टिंग द वर्ल्ड नावाचं. त्याच्यासाठी माझी निवड झाली. महाराष्ट्रातल्या 15 मुलांची निवड झाली. त्याच्यामध्ये माझीही निवड झाली आणि 2006 साली मी मँचेस्टरला गेलो. तिथे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं, की ज्याला आपण थिएटर म्हणतो, त्या थिएटरमध्ये खूप जास्त गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याकडे जर आपण थिएटरचा विचार केला, तर त्याच्यामध्ये ॲक्टर, डिरेक्टर आणि रायटर हे 3 प्रमुख घटक आपल्याला माहिती असतात. बरोबर. पण याच्या व्यतिरिक्त खूप जास्त गोष्टी या रंगमंचाशी निगडीत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ माईम आहे, क्लाउनिंग आहे, ड्रॅमॅटर्जी आहे, अप्लाइड थिएटर आहे. हे वेगवेगळे विषय आहेत. आणि मग मला खूप इंटरेस्ट वाटायला लागला, की आपण फिल्मकडे न जाता आपण थिएटरकडे जावं. पण मग त्यापैकी काय आहे? तर ड्रॅमॅटर्जी हा विषय मला खूप आवडला, की जो थिअरॉटिकल विषय आहे आणि नाटककार आणि समाज याच्यामधला एक दुवा म्हणून तो ड्रॅमॅटर्ज काम करत असतो. पण शेवटी प्रत्येकाला आपल्या म्हणजे भविष्याचाही विचार करायचा हो, असतो. हो. ते म्हटलं आपल्याकडे बऱ्याचदा लेखकालाच पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ड्रॅमॅटर्जला मिळणं हे जरा अवघड जाईल. म्हणून मी अप्लाइड थिएटरचा पर्याय निवडला. कारण मला असं वाटलं, की हा सर्वसमावेशक आहे. हा समाजातल्या कुठल्याही घटकाबरोबर काम करता येण्यासारखा विषय आहे. त्याच्यामध्ये नाटक आहे, त्याच्यामुळे इन्व्हॉल्वमेंट आहे, एंगेजमेंट आहे, एंटरटेनमेंट आहे आणि म्हणून मी तो विषय निवडला. मग 2008 साली मी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये जाऊन तिथं मास्टर्स कंप्लीट केलं आणि मी परत आलो. परत आल्यानंतर पुण्यामधल्या एका विद्यापीठामध्ये मी प्रोफेसर म्हणून काम करत होतो 2014 पर्यंत. त्याच्यानंतर मी नोकरी सोडली आणि माझी स्वतःची कंपनी सुरू केली. तर तिथून हा प्रवास चालू आहे. हे पण मला तुम्हाला थोडंसं अजून मागं जाऊन विचारायचं आहे, की तुम्ही जेव्हा लंडनमध्ये शिकत होतात, तर तिथं तर म्हणजे शेक्सपियर आणि हे सगळं अजूनही तो ऑरा आहे त्या ह्याचा नाट्यशास्त्राचा हो, एकूणच. त्याच्यामुळं स्वाभाविक आहे, की त्या ठिकाणी नाटकातले किंवा त्या क्षेत्राविषयीचे, त्या शास्त्राविषयीचे अनेक पैलू तुम्हाला तिथं बघायला मिळाले असतील. बरोबर. तर काय फरक जाणवला? म्हणजे आपण मराठी माणसं नाट्यवेडी आहोतच आणि खूप काम करून ठेवलंय आपल्या येस. जुन्या पिढीने. पण जेव्हा त्याच्याकडे आपण शास्त्र म्हणून बघतो, आपण कला म्हणून आत्तापर्यंत त्याला हो. बघितलेलं आहे. पण हळू-हळू जसा समाज बदलेल किंवा तंत्रज्ञान आलं, अप्रोच बदलले, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे दोन्ही म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं पण? मला गेल्यानंतर जाणवलेली एक
गंमत सांगतो की युरोपियन समाजाची मला जी गंमत जाणवली, कुठलीही नवीन गोष्ट स्वीकारण्यासाठी आणि कुठलीही जुनी गोष्ट नाकारण्यासाठी ते मागे पुढे बघत नाहीत. आणि मला वाटतं समाज म्हणून हा खूप मोठा धडा आहे की नवीन गोष्ट आल्यानंतर ती स्वीकारायची, करून बघायची. नाही जमली तर नाही जमली, पण ते करून बघण्याचं जे काम आहे ना, तो तिथला समाज खूप करतो. तसंच एखादी जुनी गोष्ट की जी आउटडेटेड आहे, त्याचा अजिबात वृथा अभिमान न बाळगता ती डिस्कार्ड करणे, ते काळानुरूप बदललं पण ते पाहिजे. बदललं पण पाहिजे. हे तितक्याच हिरिरीनं ते लोक करतात. त्याच्यामुळे शेक्सपियर हा जसा क्लासिक म्हणून टिकून आहे, हो तसा तो मॉडर्न म्हणूनही आहे. हो म्हणजे जसं शेक्सपियरची वेगवेगळी नाटकं ही शेक्सपियर ग्लोब म्हणून थेम्सला थिएटर आहे, हो. तिथे होतात आणि ती त्या पद्धतीनंच होतात. पण त्याच पद्धतीनं शेक्सपियरच्या नाटकांची वेगवेगळी रूपं ही तुम्हाला युरोपमध्ये बघायला मिळतात, मुख्यतः ब्रिटनमध्ये. त्याच्यामध्ये अगदी शेक्सपियर ऑन टोस्ट नावाचं एक छोटंसं ज्याला आपण काय म्हणू प्रकार जो मी बघितला होता, की शेक्सपियरचं नाटक हे 25 मिनिटात सादर होतं. हां, तर कुठल्याही पद्धतीनं त्या नाटकाची छेडछाड करणं, त्याच्यामध्ये बदल करणं, त्याच्यामध्ये प्रयोग करणं, याला ते मागं पुढं बघत नाहीत. दुसरं, हे केल्यानंतर तिथला समाज ते बघण्यासाठी, स्वीकारण्यासाठी तयार असतो. त्यामुळे कुठल्या गोष्टीला विरोध न करता तिथे भावना दुखावत नाहीत. तिथे भावना दुखावत नाहीत. त्यामुळे आजकाल कलाकारांसाठी ते एक थोडंसं अवघड झालंय, की कशावर भाष्य करायचं हे अवघड आहे, कारण कधी कोणाच्या भावना दुखवतील सांगता येत नाही. मला असं वाटतं, की आपल्याकडे म्हणजे मुख्यतः बंगाली थिएटर आणि मराठी थिएटर याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे पूर्वी, की आपल्याकडे मराठीमध्ये तर इतकी शब्दसंपत्ती आहे, की त्याला काही मोजदाद नाही आहे. पण ही आपण मेनस्ट्रीममध्ये म्हणजे थिएटरमध्ये होणारं नाटक याच्याबद्दल मी म्हणत नाही. पण मेनस्ट्रीम समाजामध्ये ही आपण फार आणली नाही कधी. म्हणजे तुम्हाला ते काही वर्गापुरतं मर्यादित राहिले. आजही नाट्यशास्त्र तसंच राहिलेलं आहे. तसंच आहे. सिनेमा जितका स्वीकारला गेला तितकं नाटक म्हणजे आपण म्हणतो महाराष्ट्र नाटक वेडा आहे, पण तो विशिष्ट वर्गापुरतं झालेलं आहे ते. बरोबर आहे. मग मी तुम्हाला खूप वेळेला मी हे साधं उदाहरण देतो, की फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन होते. त्याच्यामध्ये एखादा मुलगा हा कधी लेखक म्हणून, कवी म्हणून समोर येत नाही. बरोबर आहे. तिथून आपल्याला दिसायला सुरू होतं. त्याचं कॉपी केली जाते. कॉपी केली जाते, की बाबा तुम्ही का एखादी सोलोलोकी तुम्ही का सादर करू शकत नाही? एखादी सुरेश भटांची कविता तुम्ही का नाही सादर करू शकत? त्याचं दुसरं कारण मी मगाशी म्हणलं तसं, की आपली जी शिक्षण पद्धती आहे ही ढासळलेली आहे. कारण आपण इतकं त्याचं इंग्रजीकरण करून ठेवलेलं आहे, की इंग्रजी भाषा का कल्चर हा एक प्रचंड मोठा संभ्रम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. भाषा म्हणून कुठलीही भाषा शिकणं ही चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. पण तुम्ही ते कल्चर जेव्हा आणता शाळेमध्ये, मी बऱ्याचशा शाळांमध्ये जातो काम करायला, त्यावेळी मला दिसतं की महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये ते डिसेंबरमध्ये हॉलोवीन साजरा करतात. आता या सणाचा आणि आपल्या कल्चरचा काहीही संबंध नाही आहे. पण जेव्हा आंधळेपणानं आपण या अशा गोष्टी स्वीकारायला जातो, त्यावेळी आपल्याला हे लक्षात येत नाही की आपला जो पाया आहे, तोच आपण कमकुवत करायला लागलोय. त्या पायावरती अख्खी इमारत उभी राहणार आहे. आणि तो जर तुम्ही आज कमकुवत केला शाळेमध्ये म्हणजे अशा खूप गोष्टी होत असतात. तर हे लक्षात येत नाही. त्याच्यामुळे अशा विविध मार्गांनी जेव्हा मग लोकांना त्याची जाणीव होते, मग कधी-कधी असं होतं की मग त्याला खूप उशीर झालेला असतो. जाणीव होते, पण मग मागं फिरता येत नाही, दुसरा रस्ता पकडता येत नाही, अशाही गोष्टी होतात. त्यामुळे जितकं काम आपण त्या पाया मजबूत करण्यासाठी म्हणून करू, मग ते कुठल्याही क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात असेल, सामाजिक असेल किंवा इव्हन कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असेल, तितकं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादी आठवण सांगाल म्हणजे कलेच्या बाबतीतली? आता शेक्सपियरची नाटकं असतील किंवा तुम्ही त्या ठिकाणी शिकत असताना कलेच्या अनुषंगानं एखादा छान अविस्मरणीय प्रसंग लंडनमधला, ब्रिटनमध्ये तुम्ही हे करत असता? नाही, खूपच आहेत. म्हणजे मी NCPAला लंडनला जायच्या आधी NCPAला मी एक शेक्सपियरचं नाटक बघितलं होतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये कारण मी शिकलो कोल्हापुरात, माझं ग्रॅज्युएशन कोल्हापुरात झालं. त्यामुळे आपण
जे काही राज्यनाट्य स्पर्धा किंवा इचलकरंजी हम्म, लाभच्या मनोरंजन हम्म, मंडळ अशा वेगवेगळ्या स्पर्धा आणि बरोबर. त्या हम्म, अनुषंगानं जे बघता येईल तेवढंच बघत होतो. ते पहिल्यांदा असं नाटक बघितलं मेजर फॉर मेजर नावाचं, हम्म. की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेजवरती समुद्र आणला होता. हं, अच्छा. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं हम्म, की त्याच्यामध्ये 40 फूट त्यांनी LED वॉल लावली होती हम्म. आणि ज्याच्यामध्ये समुद्र होता आणि त्या पार्श्वभूमीवरती हे नाटक घडत होतं. ते बघितल्यानंतर मला जाणीव झाली की अरे नाटक किती वेगळं असू शकतं. त्यामुळे बदलानुसार जे तांत्रिक बदल आहेत ते पण स्वीकारले. आपल्याकडे बऱ्याचदा अगदी लाईट चेंज केल्या. मग एखादं मूळ नाटक हो, असेल त्याच्या संहितेचं तर खूप लांबची गोष्ट आहे. बरोबर. पण नेपथ्यामध्ये जरी फरक केला तरी देखील लोक स्वीकारत नाहीत. स्वीकारत नाहीत. पण मला असं वाटतं की हे बदलायला लागेल आणि हळू-हळू त्याचा ॲक्सेप्टन्स जो आहे हा वाढवायला लागेल. जेवढा कलेचा शिरकाव हं, हा मूळ शिक्षणामध्ये होईल किंवा अंतर्भाव हं. शिक्षणामध्ये होईल, तेवढं जास्त ही खूप चांगलं आहे. मोठी गोष्ट आहे खरं तर. कारण म्हणजे मुलांना ते एक्सपोजर हं, लहानपणापासून म्हणजे उदाहरणार्थ मी एक खूप छान गोष्ट बघितली. लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये हं, तुम्ही जर प्रवेश केला, तर तिथे पार्किन्सन स्टेप्स नावाच्या पायऱ्या आहेत. हं, तिथून आत गेला तर उजव्या हाताला त्यांनी एक पियानो ठेवलेला आहे. हा पियानो त्या विद्यापीठाच्या मालकीचा आहे आणि तो तिथेच ठेवलेला आहे हं. आणि तो यासाठी ठेवलेला आहे, की ज्याला कुणाला वाटेल त्याने येऊन तो वाजवावा. तो तुम्हाला येतो का नाही येतो हा प्रश्न नाही आहे. पण आज मला वाटलं तर मी जाऊन हां. तिथे तो वाजवू शकतो. मला वाटतं या प्रकारचं एक्सपोजर लहानपणापासून मुलांना देणं हे महत्त्वाचं आहे. त्यातून वेगवेगळे जे मुलांच्या म्हणजे कलेचे जे पदर आहेत ना, ते हं. सुटत जातात आणि मग त्यातून गोष्टी लक्षात येतात. मोठं झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगची गरज का पडते? आणि साध्या-साध्या म्हणजे कॉर्पोरेटमध्ये तर मला खरंच असं वाटतं, की आम्ही ट्रेनिंग देतो कम्युनिकेशन स्किलवरती. हं, बरोबर आहे? बोलणं ही खरं म्हणजे शिकवायची गरज आहे का? हं. नसायला पाहिजे. हे शाळेमध्येच व्हायला हो. पाहिजे, की तुम्ही नीट कसं बोललं पाहिजे, स्वच्छ कसं बोललं पाहिजे, आर्टिक्युलेशन कसं केलं पाहिजे, टू द पॉइंट कसं बोललं पाहिजे, तुमच्या आवाजाची फेक कशी पाहिजे. नाही, ह्या तर अगदी सिव्हिल साध्या गोष्टी सेन्स आहेत. आणि इतर जे स्किल्स आहेत, सोशल जे स्किल्स हवेत, ते खरं तर शाळेमध्येच डेव्हलप व्हायला पाहिजेत आणि किंवा व्हॅल्यू एज्युकेशन हो. या ही या ही तर गोष्टी खूप मोठी गोष्ट आहे हां, व्हॅल्यू एज्युकेशनची. आता अलीकडं माहीत नाही का आपण ती खरं तर सगळ्या स्टेक होल्डरची जबाबदारी आहे. पालकांपासून 100% विद्यार्थी, 100% शिक्षण संस्था, शिक्षक आणि शासन पण. अगदी, अगदी.